नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर अणूच्या संरचनेविषयी माहिती पाहणार आहोत. An atom is formed from the nucleus and the extranuclear part. पहा, अणू हा कशाने बनलेला आहे? न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे केंद्रकाच्या बाहेरील काही भाग. त्याला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असं म्हटलेलं आहे. ह्या दोन भागांनी मिळून अणू बनलेला आहे. दीज कंटेन 3 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. तर हे दोन्ही पण भाग मिळून 3 महत्त्वाचे पार्टिकल्स याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यांना सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हटलेलं आहे. कोणते आहेत ते? तर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता पहा, न्यूक्लियसमध्ये 3 पैकी 2 पार्ट आलेले आहेत आणि जे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आपण म्हटले त्याच्यामध्ये कोण आलेला आहे? शेवटचा उरलेला तिसरा पार्ट आलेला आहे, त्याला आपण इलेक्ट्रॉन असे म्हणतो. अशा पद्धतीने अणू हा न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टनी बनलेला आहे. न्यूक्लियस म्हटलं की केंद्रकामध्ये त्या 3 पार्टपैकी 2 पार्ट आलेत, सब ॲटॉमिक पार्टिकल्स आलेत. अणू हा न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टनी बनला आहे, बरोबर. आणि न्यूक्लियस हा त्यापैकी 2 सब ॲटॉमिक पार्टनी बनलेला आहे. तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट जो आहे तो त्यापैकी एक सब ॲटॉमिक पार्टिकलने बनलेला आहे. आणि 3 महत्त्वाचे सब ॲटॉमिक पार्टिकल कोणते? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता न्यूक्लियस. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्जड. न्यूक्लियस हा कसा आहे? पॉझिटिव्हली चार्जनं बनलेला आहे, प्लस चार्ज आहे त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटॉम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणि अणूचे सर्व वस्तुमान हे केंद्रकाभोवतीच एकवटलेले आहे. द न्यूक्लियस कंटेन्स 2 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे काय आहेत? सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. अवअनुकणांकन सब ॲटॉमिक पार्टिकल्स मीन्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लिऑन्स. त्यांना दोन्हींना, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनना एकंदरीत न्यूक्लिऑन्स असं म्हटलेलं आहे. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाइप्स ऑफ न्यूक्लिऑन्स. हे 2 वेगवेगळे प्रकारचे काय आहेत? न्यूक्लिऑन्स आहेत. न्यूट्रॉन इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल. न्यूट्रॉन हा काय आहे? विद्युतदृष्ट्या उदासीन असा सब ॲटॉमिक पार्टिकल आहे, जो स्मॉल एन या सिम्बॉलनी दर्शविला जातो. पहा, आपण प्रोटॉन हा स्मॉल पी ने दर्शवला, तर न्यूट्रॉन हा स्मॉल एन ने दर्शवला. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल एन. तर एकूण किती उदासीन कण आहेत, किती न्यूट्रॉन आहेत, असे न्यूट्रल कण त्या केंद्रकामध्ये किती आहेत हे कॅपिटल एनने दाखवतात. तर एकूण पॉझिटिव्ह कण त्या केंद्रकामध्ये किती आहेत हे कॅपिटल झेडनी दाखवतात. ॲटॉमिक न्यूक्लियाय of all the elements except hydrogen with atomic mass 1U contain neutrons. हे फार महत्त्वाचं आहे बघा. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल द एलिमेंट्स म्हणजे जवळपास सर्व मूलद्रव्ये जर हायड्रोजन सोडला तर त्यांच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन उपस्थित असतो, शिवाय हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकामध्ये. म्हणजेच काय? तर हायड्रोजनचा अणूचा केंद्रक सोडला तर सगळ्या अणूच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन्स आहेत, पण हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन्स नाहीत. काय असेल याचं कारण? कारण की हायड्रोजनच्या एका अणूचं वस्तुमानच 1U आहे आणि मुळात न्यूट्रॉनच्या एका न्यूट्रॉनचंच वस्तुमान 1U आहे आणि एका प्रोटॉनचंच वस्तुमान 1U आहे, जे की 1.66 गुणिले 10⁻27 ग्राम आहे. म्हणजे एका प्रोटॉनचं वस्तुमान बरोबर एका न्यूट्रॉनचं वस्तुमान बरोबर एका हायड्रोजनच्या अणूचं वस्तुमान. आणि म्हणून हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकामध्ये
न्यूट्रॉन्स नाही आहे. हायड्रोजनचा अणू सोडला तर सर्व मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये मात्र काय आहेत? न्यूट्रॉन्स आहेत. Extranuclear part. The extranuclear part in the atomic structure includes electrons revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. Extranuclear part मध्ये काय आला? एक्स्ट्रान्युक्लिअर पार्टमध्ये मध्ये असणारा हा केंद्रक आणि त्याच्या भोवती हे काय आहेत? वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. ह्याला एक्स्ट्रान्युक्लिअर पार्ट म्हणतात. ही जी कक्षा आहे ही एक्स्ट्रान्युक्लिअर म्हणजे न्यूक्लियसच्या सभोवताली असणारी ही. The extranuclear part in the atomic structure includes electrons revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. आता एक्स्ट्रान्युक्लिअर स्पेस म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत आणि हे केंद्रक याच्यामध्ये ही जी पोकळी आहे त्याला एक्स्ट्रान्युक्लिअर रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस अँड ह्या एम्प्टी स्पेसला एक्स्ट्रान्युक्लिअर पार्ट म्हटलेला आहे. पहा म्हणजे हे सभोवताली फिरणारे इलेक्ट्रॉन्स आणि मधला केंद्रक याच्यामध्ये ही जी पोकळी आहे त्याला एक्स्ट्रान्युक्लिअर पार्ट असं म्हटलेलं आहे. इलेक्ट्रॉन्स इज अ negatively charged subatomic particle and is denoted by the symbol E minus. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे आहेत त्याला ई मायनस म्हणजेच इलेक्ट्रॉन्स म्हटलेले आहेत. हा ऋण प्रभार आहे म्हणून मायनस डोक्यावरती आलेला आहे. इच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. जसं आपण म्हटलं की धनप्रभारावरती +1 चार्ज असतो तसं एका ऋण प्रभारावरती एका इलेक्ट्रॉनवरती -1 एवढा चार्ज असतो. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ अ हायड्रोजन ॲटॉम. आता मगाशी आपण पाहिलं की एक प्लस चार्ज जो आहे त्याचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या एका अणूच्या वस्तुमाना एवढं असतं. मात्र एका इलेक्ट्रॉनचं जे वस्तुमान आहे ते हायड्रोजनच्या एका अणूच्या 1800 पट कमी आहे म्हणजे नगण्य आहे, काहीच नसल्यासारखं आहे. त्यामुळं देअरफॉर द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. म्हणून आपण ह्याला गृहीत धरत नाही, इलेक्ट्रॉनचं वजन आपण गृहीत धरत नाही. इलेक्ट्रॉन इज द एक्स्ट्रान्युक्लिअर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रीट ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स हे काय असतात? केंद्रकाभोवती फिरत असतात ठराविक कक्षांमध्ये. द ऑर्बिट्स बिंग 3 डायमेन्शनल इन नेचर. The term shell is used instead of the term orbit. कधी कधी पहा कक्षाच्या ऐवजी त्याला शेल म्हणतात. आता जर हे केंद्रक असेल आणि त्याच्या भोवती जर काही अशा कक्षा असतील इलेक्ट्रॉनच्या वेगवेगळ्या तर आपण ह्याला ऑर्बिट म्हणतो. पण कधी कधी याला ऑर्बिट न म्हणता ह्याला शेल सुद्धा म्हणतात. The number of electron in the extranuclear part is equal to the number of proton in the nucleus. The energy हे राहिले पहा. The energy of an electron is determined by the shell in which it is present. आपण पाहिलं की आता हे वेगवेगळ्या कक्षा आहेत. मधला हा केंद्रक त्याच्या भोवती ह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कक्षा आहेत. तर इलेक्ट्रॉन हा कोणत्या कक्षेमध्ये प्रेझेंट आहे त्यावरून काय त्याची ऊर्जा पातळी ठरते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रान्युक्लिअर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस झेड. म्हणजे काय तर इथं किती निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स आहेत. समजा इथे 2 आहेत आतल्या कक्षेत, मधल्या कक्षेत 8 आहेत. 3 4 5 6 7 8. बाहेरच्या कक्षेत 1 आहेत. किती झाले एकूण? हे 2 हे 8 आणि बाहेरचा 1. 8 आणि 2 10 आणि हे 11. म्हणजे इथं 11 काय झाले निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन झाले. तर ह्या केंद्रकामध्ये सुद्धा 11 काय असणार आहेत? प्रोटॉन असणार आहेत, प्लस चार्ज असणार आहेत. जेवढे निगेटिव्ह चार्ज असतात तितकेच काय असतात? पॉझिटिव्ह चार्जसुद्धा
असतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस झेड. बरोबर. Therefore, electrical charges are balanced and the atom is electrically neutral. आणि म्हणून काय होतात, हे 11 प्लस चार्ज हे 11 मायनस चार्ज बरोबर बॅलन्स होऊन अणू हा विद्युत प्रभारीदृष्ट्या काय होतो, उदासीन होतो. नेक्स्ट टॉपिक इज यूज युअर ब्रेन पॉवर. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर फाउंड इन ॲटॉम. सांगा पाहू किती सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत इथे. तर आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे. 3 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर फाउंड इन ॲटॉम. विच आर दे? प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. ओके. विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर इलेक्ट्रिकली चार्जड? देअर आर 2 subatomic particles are electrically charged. Which are they? They are protons and electrons. And what about neutrons? Neutrons is a neutral particle. Therefore, there are only 2 subatomic particles which are electrically charged. So the answer of this question is only proton and neutron. Which subatomic particles are present in the nucleus? न्यूक्लियस मध्ये कोणता सबॲटॉमिक पार्टिकल त्यापैकी त्या 3 पार्टिकलपैकी उपस्थित आहे? तर न्यूक्लियसमध्ये कोण आहे? प्रोटॉन. वेअर आर द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस्ड? इलेक्ट्रॉन्स हे कुठे फिरत आहेत? तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर स्पेसमध्ये फिरत आहेत. पुढे, द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन बीइंग निग्लिजिबल, देअरफॉर द मास ऑफ एन ॲटॉम इज मेनली ड्यू टू द protons and neutrons in its nucleus. The mass of an electron being negligible. आपण पाहिलं की आपण इलेक्ट्रॉनचं मास जे आहे, वस्तुमान पाहिलं ते नगण्य पाहिलं, त्याला आपण धरत नाही कारण एकदमच कमी आहे. ते किती आहे कमी? म्हणजे हायड्रोजनच्या एका अणूच्या 1800 पटीने कमी आहे. Therefore, the mass of an atom is mainly due to the protons and neutrons in its nucleus. म्हणजेच काय? तर न्यूक्लियसमध्ये 3 सब पार्टिकल आहेत, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन. त्यापैकी इलेक्ट्रॉनचं मास तर आपण धरत नाहीत. मग उरले कोण? 2 कण उरले, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर यांची जी काही बेरीज असेल तेवढं काय असणार आहे? त्या न्यूक्लियसचं वस्तुमान असणार आहे. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन अन ॲटॉम इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक कशावरून काढतात? तर किती प्रोटॉन आणि न्यूट्रॉन त्याच्यामध्ये आहेत, यांची जी काही बेरीज असणार आहेत ते काय असणार आहे? त्या मूलद्रव्याची अणुवस्तुमानांक असणार आहे. द मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ए. आणि अणुवस्तुमानांक हे कॅपिटल ए या अक्षरांनी दाखवला जातो. द कन्व्हेन्शन टू डिनोट ॲटॉमिक सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर आर टुगेदर इज शोन ॲज फॉलोज. खाली पहा पॅरेग्राफमध्ये एक सिम्बॉल दाखवलेला आहे. काय आहे तो सिम्बॉल? इथं मध्ये सिम्बॉल लिहिलं आहे, म्हणजे आपल्याला तिथं मूलद्रव्याचं काय घालायचं आहे? आपण ते मूलद्रव्य कोणत्या लेटरनी ओळखतो ते इथे घालायचं आहे. आणि त्याच्या डोक्यावरती ए आहे म्हणजे अणुवस्तुमानांक, आणि त्याच्या खाली झेड आहे म्हणजे अणुअंक. हे आपण सांगणार आहोत. अणुअंक, अणुवस्तुमानांक हे कशा पद्धतीने आपण दाखवणार आहोत ते इथे खाली दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल, द कन्व्हेन्शनल सिम्बॉल सी म्हणजे पहा इथं कार्बन आला, कार्बनच्या खाली 6 दिसते आणि वरती डोक्यावर किती दिसतं? 12. हा 6 हा काय आहे? त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक, म्हणजेच प्रोटॉनची संख्या. आपण प्रोटॉनची संख्या ही कॅपिटल झेडने दाखवतो आणि म्हणजेच काय आहे? हा अणुअंक आहे. आणि डोक्यावरती काय आहे? 12 म्हणजेच काय आहे? अणुवस्तुमानांक. म्हणजेच काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. हे किती आहेत? 12. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज किती आहे? 12. तर 6 हे काय आहेत? ओनली नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स म्हणजेच अणुअंक. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज ती किती आली? 12.
म्हणजेच अणुवस्तुमानांक, म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स प्लस न्यूट्रल पार्टिकल्स, means that the atomic number, that is the proton number of carbon, is 6. आता ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं की कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6 अँड द मास नंबर ऑफ कार्बन इज 12. त्याच्या डोक्यावरती किती आहे 12, म्हणजे 12 हे काय आहे त्याचं अणुवस्तुमानांक, म्हणजेच मास नंबर आहे अणुवस्तुमानांक. फ्रॉम दिस इट इज ऑल्सो लर्न दॅट द न्यूक्लियस ऑफ कार्बन कंटेन, यावरूनच आपल्याला काय कळतं की कार्बन या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये काय आहेत 12-6 म्हणजे 6 न्यूट्रॉन्स आहेत. पहा इथं वरती आपण 12तून 6 वजा का केले, कारण 12 हे काय आहेत प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची बेरीज आहे. तर खाली जो अणुअंक दिसतो तो काय आहे अणुअंक, म्हणजेच प्रोटॉन. किती प्रोटॉन तिथं प्रेझेंट आहेत त्याची संख्या 6. मग 12तून जर 6 वजा केले तर उरलेले काय असणार आहेत तिथे न्यूट्रॉन असणार आहेत. म्हणून 12-6 किती आले 6 न्यूट्रॉन आलेले आहेत. याच पद्धतीनं आता आपल्याला हे पुढचं सोडवायचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. द सिम्बॉल युज्ड फॉर ऑक्सिजन इज O. There are 8 protons and 8 neutrons in its nucleus. From this, determine the atomic number Z and mass number A of oxygen and arrange these in a conventional symbol. पहा आपण हे जेव्हा एक्झाम्पल पाहू तेव्हा तुम्हाला चांगले लक्षात येईल. तर पहिल्यांदा आपण काय पाहिलं इथे काय पद्धत आहे की सिम्बॉलमध्ये लिहिलेलं आहे, वरती ॲटोमिक मास लिहिलेला आहे आणि खाली ॲटोमिक नंबर म्हणजे अणुअंक लिहिलेला आहे. तर ह्याचाच वापर करून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवणार आहोत. लेटर काय येणार ऑक्सिजनसाठी O. ह्याचं उत्तर कसं येईल O. ॲटोमिक मास आपण वर लिहिणार आहोत. ॲटोमिक मास किती आहे आता इथे पहा, किती प्रोटॉन्स आहेत 8 प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स किती आहेत 8 न्यूट्रॉन्स आहेत. पहिला आपण अणुअंक लिहून घेऊया. ऑक्सिजनचा अणुअंक आपण खाली लिहिणार आहोत 8. हे झाले नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि 8 + 8 किती झाले 16. हे काय झालं अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक म्हणजे काय नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे किती असणार आहे 16. 8 + 8 इज इक्वल टू 8 + 8 इज इक्वल टू किती आले 16. म्हणून आपण ओच्या डोक्यावरती काय लिहिलं 16 आणि अणुअंक किती आला 8, कारण इथे नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत 8. म्हणजेच प्रोटॉन म्हणजेच काय असणार आहे आपला अणुअंक, तो किती आहे 8 आणि न्यूट्रॉन किती आहेत 8 आणि 8 आणि 8ची बेरीज किती आली 16. म्हणून डोक्यावरती आपण काय लिहिले 16. हा काय आला आपला अणुवस्तुमानांक. म्हणजेच हे काय असणार आहे आपलं, हे चौकोनामध्ये जे मी एवढं दिलेलं आहे एवढंच आपलं उत्तर असणार आहे. हे लिहायचं नाही आहे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. मोडावा आपल्याला एवढंच उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर हे तुम्ही लिहिलं तरीही चालेल, पण आपलं मूळ उत्तर हे आहे. त्यानंतर 2 क्वेश्चन नंबर 2. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन अ कार्बन ॲटॉम. पहा ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय नंबर ऑफ, आपण इथे पाहू शकतो ॲटॉमिक नंबर म्हणजेच किती काय सीच्या खाली 6 दिसते, म्हणजेच काय ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात. मग ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे कार्बनचा 6, म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन किती आले 6 आणि जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढेच आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या विचारलेली आहे आणि इथं बाकी काहीच क्लू दिलेलं नाही आहे. मग आपण कसं उत्तर काढणार, तर नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच किती तेवढेच काय असतात निगेटिव्ह चार्ज असतात. म्हणजे 6 जर का ॲटॉमिक नंबर जर का 6 असेल त्यावरून आपल्याला प्रोटॉनची संख्या कळाली की नंबर ऑफ प्रोटॉन 6, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार आहेत 6. अ सोडियम ॲटॉम कंटेन्स 11 इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. आता सोडियम अणूमध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर व्हॉट इज
द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम विचारले. आता इथे उलटं विचारलेलं आहे पहा, इथं ऋणकण दिलेले आहेत. मग ऋणकणावरूनच आपण धनकण काढू शकतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 11 असतील तर नंबर ऑफ प्रोटॉनसुद्धा 11 असणार आहेत. म्हणजेच ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम किती असणार आहे? 11 असणार आहे. आणि सोडियमचं सिम्बॉल काय आहे? Na. आणि त्याच्या खाली ॲटॉमिक नंबर आपण खाली बेसला लिहितो. आणि ह्याच्यावरूनच जर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर काढायचा असेल तर 11 + 11 किती येईल? 22. हा त्याचा काय येईल? मास नंबर येईल. आता पुढे द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 अँड 24 रिस्पेक्टिवली. आता ॲटॉमिक नंबर ऑफ अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम म्हटलं तर काय आलं? सिम्बॉल Mg. आर 12 किती आहे? ॲटॉमिक नंबर 12 म्हणजे अणुअंक किती आहे? 12. आणि ॲटॉमिक मास नंबर 24 म्हणजे डोक्यावरती लिहायला पाहिजे, बरोबर, रिस्पेक्टिवली. बघा, द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 अँड 24 रिस्पेक्टिवली. म्हणजे 12 हा अणुअंक आहे, 24 हा अणुवस्तुमानांक आहे. म्हणून मी 12 खाली बेसला लिहिलं आणि 24 डोक्यावरती लिहिलं. आणि मॅग्नेशियम आपण Mg या चिन्हाने दाखवतो. हाऊ विल यू शो दिस? बाय द कन्व्हेन्शन सिम्बॉल. म्हणजे हे जे आहे सिम्बॉल वापरून आपण प्रेझेंट करणार आहोत. हे काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 अँड 40 रिस्पेक्टिवली. डिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द कॅल्शियम न्यूक्लियस. पहा, आता काय म्हटलेलं आहे तसंच विचारलेलं आहे की ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर किती आहे? ॲटॉमिक नंबर कॅल्शियमचा 20 आहे आणि मास नंबर 40 आहे. त्याच्यावरून काय काढायचं आपल्याला? डिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन विचारले. आता ॲटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉनची संख्या किती आहे? 20. म्हणजे आता जर आपण कॅल्शियम हे Ca या चिन्हाने दाखवतात, कॅपिटल C स्मॉल a, कॅपिटल C आणि स्मॉल a म्हणजे कॅल्शियम. आता आपण ॲटॉमिक नंबर खाली लिहिणार आहोत 20, तर मास नंबर वर लिहिणार आहोत डोक्यावरती 40, बरोबर. तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काढायची. तर पहा, 40 हे काय आहे? ॲटॉमिक मास. आणि 20 हे काय आहे? ॲटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉनची संख्या. आणि हे काय आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या. म्हणजे 40मधून 20 वजा केले तर उरले 20. ही काय असणार आहे? न्यूट्रॉनची संख्या असणार आहे. ही प्रोटॉनची संख्या आहे, ही प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या आहे. आणि ह्यातून जर 40मधून जर 20 वजा केले तर न्यूट्रॉनची संख्या उरणार आहे 20. आता पुढे डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंट हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.